धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच मिळणार हेक्टरी 20,000 रुपये बोनस. 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्याने काँग्रेसकडून भाजपवर टीका. 25,000 रुपये बोनस देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आश्वासन. गोंदिया धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून राज्य सरकारकडून बोनसची घोषणा केली जाते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बोनसमध्ये वाढ होणार नसून गेल्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये बोनस घोषित तर व्हायचा पण मिळत नव्हता, कारण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते. लबाडांनी सांगितलं देतो पण दिलं नाही. पण काळजी करू नका, तुमचा वकील मी आहे. 20,000 रुपये आपण देणारच आहोत. आता वरचे जे 5,000 तुम्ही मागितले आहेत इथनं गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना सांगतो, गोंदिया भंडारावाल्यांची मागणी आहे 25,000ची आणि मुख्यमंत्र्यांकडनं ती मागणी तुमची मागणी करून घेतो. आणि आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे. यावरून काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव अमर वराडे यांनी आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सरकारवर टीका केली आहे. फडणवीस हे मुळात फसवणवीस आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेची फसवणूक त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही आहे. ते सगळ्या गोष्टी विसरले. तुम्ही बघितलं असाल की त्यावेळेस ते बोलले होते की मी तुमचा वकील म्हणून जाणार आणि मंत्रालयात जाऊन सांगणार आणि मुख्यमंत्र्यांकडून ती बाब विशेष म्हणून मंजूर करून आणणार. पण ते वकील सोडा, आता स्वतः ते मॅजिस्ट्रेट बनलेले आहेत. ते मॅजिस्ट्रेट जर खोटं बोलत असेल त्या खुर्चीवर बसून तर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा करूच नाही. त्याच्यामुळे फसवणविसांची हा फसवणुकीचा टप्पा 1 कंप्लीट झालेला आहे. त्या सभागृहामध्ये 20,000 रुपये तरी मंजूर करून घेतले, पण ते 20,000 रुपये ही कधी मिळतील याचं काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे फडणवीसांनी टप्पा 1 फसवणुकीचा पार केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. शेतकऱ्यांना निश्चितच रूपाने फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांनी 20,000च्या पलीकडे अपेक्षा करूच नाही.